जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात पारंपरिक आहाराला प्रोत्साहन। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र रोजनामामध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आत्मा बुलढाणा, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आणि रोटरी क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह खामगाव येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवाचे उद्घाटन खामगावच्या नगराध्यक्षा अपर्णाताई सागर फुनकर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर विकास जाधव, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच शेतकरी, महिला शेतकरी गट, आदिवासी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्ष अपर्णाताई फुनकर यांनी सांगितले की रानभाज्या म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला पारंपरिक आहाराचा ठेवा आहे। पावसाळ्यात ग्रामीण कुटुंबांमध्ये विविध रानभाज्या तयार केल्या जात असत आणि त्यातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत असत। फास्ट फूडच्या युगात नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवाहन केले। संतोष डाबरे यांनी रानभाज्यांचे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आदिवासी शेतीशी असलेले नाते स्पष्ट केले, तर डॉक्टर विकास जाधव यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व आणि योग्य पद्धतीने सेवन करण्याबाबत मार्गदर्शन केले। महोत्सवात विविध शेतकरी गटांनी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले, महिला बचत गटांनी पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आणि खामगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी विशेष पुस्तिकेचे विमोचन आणि सहभागी शेतकरी आदिवासी बांधवांना प्रमाणपत्र वितरणही करण्यात आले। पारंपरिक आहार, स्थानिक जैवविविधता आणि शेतकरी आदिवासी ज्ञानाचा वारसा जतन करण्यासोबतच रानभाज्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला। आपणही रानभाज्यांना आपल्या आहारात स्थान द्या। धन्यवाद।